साईराम. नमस्ते. माझं नाव मौशिमी. आज मी इथे तुमच्यासमोर साई सच्चरित्राचा 21वा अध्याय वाचणार आहे आणि उद्या आणि परवासुद्धा मीच 22वा आणि 23वा अध्याय वाचणार आहे. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा. आता आपण बघूया साई सच्चरित्राच्या ह्या अध्यायामध्ये आपणास काय शिकायला मिळते बाबांकडून. या अध्यायात हेमाडपंत सांगतात, विनायक हरिश्चंद्र ठाकूर, पुण्याचे अनंतराव पाटणकर आणि पंढरपूरचे एक वकील यांच्या कथा. या सर्व कथा अत्यंत मनोरंजक असून जो कोणी नीट वाचेल आणि आत्मसात करेल त्याला त्या अध्यात्म मार्गावर नेऊन सोडतील. सामान्य नियम असा आहे की आपल्या पूर्वजन्मीचे पुण्यसंचयच आपल्याला संत संगतीची किंवा संत संघांची संधी देतात आणि त्यातून खरा लाभ होतो. हा नियम स्पष्ट करण्यासाठी हेमाडपंत स्वतःचेच उदाहरण देतात. हेमाडपंत बरीच वर्षे मुंबईजवळील बांद्रा येथे निवासी दंडाधिकारी होते. तेथे पीर मौलाना नावाचे एक मुसलमान संत राहत. अनेक धर्मांचे लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी जात असत. मौलानांचे पुजारी हेमाडपंतांना वारंवार संतांचे दर्शन घेण्यास प्रवृत्त करत, पण काही कारणास्तव त्यांना ते जमले नाही. बऱ्याच वर्षांनी त्यांची वेळ आली आणि त्यांना शिर्डीस बोलवण्यात आले, जिथे ते कायमचे साईबाबांच्या दरबारात दाखल झाले. अभागी लोकांना संतांची भेट मिळत नाही. भाग्यवानांनाच ही कृपा प्राप्त होते. संतांचे एकात्म कार्य. या जगात प्राचीन काळापासून अनेक संत झाले आहेत. प्रभूने दिलेली कार्य पूर्ण करण्यासाठी विविध संत वेगवेगळ्या ठिकाणी अवतार धारण करतात. ते जरी भिन्न ठिकाणी कार्य करीत असले तरी प्रत्यक्षात ते एकात्मतेनेच कार्य करतात. ते सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या आज्ञेखाली कार्यरत असतात. प्रत्येक संताला दुसरा संत आपल्या ठिकाणी काय कार्य करत आहे हे अचूक माहिती असते आणि गरज पडल्यास त्याच्या कार्याला पूरक असे कार्य करतात. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे. ठाकूर साहेब V.H. ठाकूर हे महसूल खात्यात कारकून होते. एकदा ते सर्वे पथकासोबत वडगाव नावाच्या गावात गेले. तिथे त्यांची एका कानडी संतांशी त्यांचे ते अप्पा या नावाने प्रसिद्ध होते त्यांच्याशी भेट झाली. ठाकूरांनी त्यांना नमस्कार केला. त्यावेळी संत निश्चलदासांनी लिहिलेल्या विचारसागर या वेदांत विषयक मान्यताप्राप्त ग्रंथातील एक भाग श्रोत्यांना समजावून सांगत होते. ठाकूर निघायला लागले तेव्हा अप्पांनी त्यांना सांगितले, तुम्ही हा ग्रंथ जरूर अभ्यासावा. त्याचा अभ्यास केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि भविष्यात जेव्हा तुम्ही आपल्या कामानिमित्त उत्तर हिंदुस्थानात जाल तेव्हा तुम्हाला एक महान संत भेटतील. तेच तुम्हाला पुढील मार्ग दाखवतील, तुमच्या मनाला शांत करतील आणि तुम्हाला आनंद देतील. यानंतर ठाकूर यांची बदली जुन्नर येथे झाली. तेथे दररोज त्यांना न्हाणेघाट ओलांडून कामावर जावे लागे. हा घाट अतिशय कठीण, उंच सखल व जवळपास अगम्यच होता. या घाटातून जाण्यासाठी गाडी घोडा काहीही उपयोगाचे नव्हते. फक्त म्हैसच उपयुक्त ठरत असे. त्यामुळे त्यांना दररोज म्हशीवरून प्रवास करावा लागे. त्यामुळे त्यांना फारच त्रास होत असे. नंतर त्यांची बढती होऊन बदली कल्याण येथे झाली. तेथे त्यांची नानासाहेब चांदोरकरांशी भेट झाली. नानासाहेबांकडून त्यांनी साईबाबांबद्दल बरेच काही ऐकले आणि त्यांना भेटण्याची इच्छा झाली. दुसऱ्याच दिवशी नानासाहेब शिर्डीस जाणार होते. त्यांनी ठाकूरांना सोबत येण्याचे आमंत्रण केले, पण ठाकूरांना ठाणे येथील दिवाणी न्यायालयात एका खटल्यासाठी हजर राहायचे असल्याने ते जाऊ शकले नाहीत. नानासाहेब एकटे शिर्डीस गेले. ठाकूर ठाण्यास पोचले, पण तेथे खटल्याची तारीख पुढे ढकलली गेली. त्यांना खूप खेद झाला की त्यांनी नानासाहेबांबरोबर जाण्याची संधी गमावली. तरीही त्यांनी निश्चय केला आणि शिर्डीकडे प्रयाण केले. तेथे पोहोचल्यावर कळले की नानासाहेब मागच्या दिवशीच परतले होते. तेथे त्यांची काही इतर मित्रांशी भेट झाली. त्यांनी ठाकूरांना घेऊन साईबाबांकडे नेले. ठाकूरांनी बाबांचे दर्शन घेतले, त्यांच्या चरणी लोटांगण घातले आणि आनंदाने भारावून गेले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि अंगावर रोमांच उभे राहिले. थोडा वेळ गेल्यानंतर सर्वज्ञानी बाबांनी ठाकूरांना सांगितले, या ठिकाणचा मार्ग इतका सोपा नाही जितका कानडी संत अप्पाने सांगितलेल्या शिकवणीसारखा होता.
किंवा न्हाणे घाटातील म्हशीवरचा प्रवास जितका सोपा होता. हा आध्यात्मिक मार्ग फार कठीण आहे. त्यावर चालण्यासाठी तुला आपले सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील. ही अर्थपूर्ण वाणी ठाकूरांनी ऐकताच ते अतीव आनंद झाले. कारण हे गुपित अप्पांबरोबरच त्यांना माहीत होते आणि आता बाबांनीच त्यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे अप्पांनी सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरली हे त्यांना निश्चित पटले. ते लगेचच हात जोडून बाबांच्या चरणी मस्तक ठेवून विनंती करू लागले, मला आपल्या चरणी स्वीकारा आणि आशीर्वाद द्या. तेव्हा बाबा म्हणाले, अप्पांनी तुला जे सांगितले ते अगदी बरोबर आहे. पण ह्या गोष्टी आचरायला व जगायला हव्यात. फक्त वाचून उपयोग नाही. वाचलेल्या गोष्टींवर विचार करून त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. अन्यथा हे व्यर्थ आहे. फक्त पुस्तकातील विद्या गुरुकृपेशिवाय किंवा आत्मसाक्षात्काराशिवाय कधी कामी येत नाही. विचारसागरमधून त्यांना सिद्धांत समजला होता, पण शिर्डीत प्रत्यक्ष साधनेचा मार्ग दाखवला गेला. हे सत्य अधिक ठळकपणे दाखवणारी आणखी एक कथा पुढे सांगितली आहे. अनंतराव पाटणकर. पुण्याचे अनंतराव पाटणकर नावाचे एक सज्जन साईबाबांना भेटण्याची इच्छा बाळगून शिर्डीत आले. त्यांनी बाबांचे दर्शन घेतले. त्यांच्या डोळ्यांना शांती लाभली आणि ते अत्यानंदित झाले. त्यांनी बाबांच्या चरणी लोटांगण घातले, नीट पूजा केली आणि बाबांना म्हणाले, मी बरेच वाचन केले आहे. वेद, वेदांत, उपनिषदे अभ्यासली आहेत. पुराणेही ऐकली आहेत. तरीसुद्धा मला अजिबात मनःशांती मिळालेली नाही. त्यामुळे मला वाटते की माझे हे सगळे वाचन व्यर्थच गेले. साधे अशिक्षित पण भक्तिभाव असलेले लोक माझ्यापेक्षा चांगले आहेत. जोवर मन शांत होत नाही तोवर कितीही पुस्तकांचे अध्ययन केले तरी त्याचा काही उपयोग नाही. मी ऐकले आहे की तुमच्या एका प्रेमळ कटाक्षाने आणि बोलण्याने तुम्ही अनेकांना सहजच मनःशांती देता. म्हणूनच मी येथे आलो आहे. माझ्यावर दया करा आणि आशीर्वाद द्या. तेव्हा बाबांनी त्यांना एक दृष्टांत सांगितला, तो असा. नवविध भक्ती. बाबा म्हणाले एकदा एक व्यापारी येथे आला. त्याच्या नजरेसमोरच त्याच्या घोडीने शौच केले आणि 9 गोळे टाकले. व्यापारी आपल्या शोधात इतका तल्लीन होता की त्याने आपल्या धोतराचा काठ पसरून ते सर्व 9 गोळे त्यात जमा केले आणि त्याला मनःशांती मिळाली. हे ऐकून पाटणकरांना या कथेतला अर्थ समजला नाही. त्यांनी गणेश दामोदर उर्फ दादा केळकर यांना विचारले, बाबा याचा अर्थ काय सांगतात? ते म्हणाले, बाबा जे बोलतात ते मला पूर्णपणे कळतेच असे नाही, पण जेवढी प्रेरणा ते देतात तेवढे सांगतो. घोडी म्हणजे ईश्वर कृपा आणि तिने सोडलेले 9 गोळे म्हणजे नवविध भक्ती. सो ह्या गोष्टीचा जे मेन गोष्टीचं नाव आहे ते आहे 9 गोळ्यांचा दृष्टांत म्हणजेच नवविध भक्ती. सो घोडी म्हणजे ईश्वर कृपा आणि तिने सोडलेले 9 गोळे म्हणजे नवविध भक्ती. तर आता एक एक करून त्यांनी त्यांची नावे दिली आहेत. पहिलं म्हणजे श्रवण, म्हणजेच भगवंताची कथा ऐकणे. कीर्तन, गायन व स्तुती करणे. स्मरण, भगवंताचे सतत स्मरण करणे. पादसेवन, भगवंताच्या चरणांची सेवा. अर्चन, पूजा अर्चा करणे. नमस्कार, विनम्रतेने प्रणाम करणे. दास्यभाव, स्वतःला सेवक मानून सेवा करणे. सख्यभाव, भगवंताशी मैत्रीभाव ठेवणे. आत्मनिवेदन, स्वतःला पूर्णतः समर्पित करणे. या नवविध भक्तींपैकी कोणतीही एक भक्तिभावाने आचरणात आणली तरी प्रभू प्रसन्न होतो आणि तो भक्ताच्या घरी प्रकट होतो. जप, तप, योग, शास्त्रांचे वाचन व भाष्य ही सर्व साधने भक्तीशिवाय व्यर्थ आहेत. वेदांचे ज्ञान असो वा मोठा ज्ञानी म्हणून ख्याती असो किंवा केवळ ब्राह्म्य भजन असो, त्याचा काही उपयोग नाही. जे आवश्यक आहे ते म्हणजे प्रेमपूर्ण भक्ती. तुम्ही स्वतःला त्या व्यापारासारखे सत्याचा शोध घेणारे समजा आणि त्याच्यासारखेच उत्सुकतेने या नवविध भक्ती जमा करण्याचा अथवा आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच तुम्हाला स्थैर्य आणि खरी मनःशांती मिळेल. दुसऱ्या दिवशी पाटणकर बाबांना भेटायला आले. तेव्हा बाबांनी त्याला विचारले, काल सांगितलेले 9 गोळे तू जमा केलेस का? यावर पाटणकर नम्रतेने म्हणाले, मी गरीब आत्मा आहे. प्रथम तुमची कृपा झाली पाहिजे, तेव्हाच मी ते गोळा करू शकतो. तेव्हा बाबांनी त्यांना आशीर्वाद देत सांत्वन केले, तुला मनःशांती आणि प्रसन्नता प्राप्त होईल. ऐकून पाटणकर आनंदित झाले आणि त्यांचे मन समाधानाने भरून गेले. पुढची गोष्ट, पंढरपूरचे वकील.
हा अध्याय आपण एका छोट्याशा कथेद्वारे पूर्ण करतो. यातून बाबांचे सर्वज्ञत्व आणि त्याचा वापर करून त्यांनी लोकांचे कसे मार्गदर्शन केले ते दिसते. एकदा पंढरपूरचा एक वकील शिर्डीस आला. तो मशिदीत गेला आणि साईबाबांचे दर्शन घेतले. त्याने बाबांच्या चरणी लोटांगण घातले आणि न मागताच काही दक्षिणा अर्पण केली. मग तो एका कोपऱ्यात जाऊन बसला आणि सभेत चालणाऱ्या संभाषणाकडे कान देऊ लागला. तेव्हा बाबा त्या वकिलाकडे वळून म्हणाले, काय चतुर लोक आहेत. माझ्या चरणी येतात, दक्षिणा अर्पण करतात आणि मग मागे माझी निंदा करतात. हे किती अद्भुत नाही का? हे वचन त्या थेट वकिलालाच लागू होते. कोणीही याचा अर्थ समजला नाही, पण वकिलाला मात्र लगेच समजले आणि तो गप्प बसला. नंतर वाड्यात परत आल्यावर त्याने काकासाहेब दीक्षितांना सांगितले, बाबांचे वचन अगदी खरे आहे. ती बाणासारखी टीका थेट माझ्यावरच झाली. याचा उद्देश मला इशारा देणे हा होता की मी दुसऱ्यांची निंदा करू नये, परनिंदा व अपवाद करणे टाळावे. जेव्हा पंढरपूरचे उपन्यायाधीश नूलकर आजारपणामुळे बरे होण्यासाठी शिर्डीत आले होते, तेव्हा पंढरपूरच्या बाररूममध्ये यावर चर्चा सुरू होती. वकील मंडळी बोलत होती की औषधांशिवाय उपन्यायाधीशांचे आजार बरे होणार का? केवळ साईबाबांची मदत घेतल्याने ते बरे होईल का? आणि उपन्यायाधीशासारखा सुशिक्षित मनुष्य अशा पद्धतीचा अवलंब करणे योग्य आहे का? त्यावेळी उपन्यायाधीशांची निंदा झाली आणि सोबतच साईबाबांचीही टीका झाली. मी देखील त्या चर्चेत भाग घेतला होता. आता बाबांनी माझ्या वागणुकीतील चूक मला दाखवून दिली. ही मला शिक्षा नव्हे तर उपकार आहे. हा सल्ला आहे की मला इतरांची निंदा करू नये, अपवाद करू नये आणि दुसऱ्यांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करू नये. शिर्डी पंढरपुरापासून साधारण 300 मैलावर आहे. तरीसुद्धा बाबांनी आपल्या सर्वज्ञत्वामुळे पंढरपूरच्या बाररूममध्ये काय घडले होते हे अचूकपणे जाणले. मधल्या अंतराचा अडथळा त्यांच्या सर्वव्यापी दृष्टीला काहीच नव्हता. ते प्रत्येकाचे मन वाचू शकत आणि हृदयात डोकावू शकत. त्यांच्यापासून काहीही लपलेले नव्हते. जवळ असो वा दूर, सर्व काही त्यांना अगदी स्वच्छ दिवसाच्या उजेडासारखे दिसत असे. माणूस कुठेही असो, तो साईबाबांच्या सर्वव्यापी नजरेपासून सुटू शकत नाही. या प्रसंगातून त्या वकिलाला धडा मिळाला. त्याने कधीही दुसऱ्यांची निंदा करू नये किंवा विनाकारण टीका करू नये. त्याची वाईट प्रवृत्ती नाहीशी झाली आणि तो योग्य मार्गावर आला. जरी ही कथा एका वकिलाबद्दल आहे, तरी तिचा उपदेश सर्वांनाच लागू होतो. प्रत्येकाने हा धडा मनात ठेवावा आणि त्याचा लाभ घ्यावा. साईबाबांची महत्ता अगाध आहे, तसेच त्यांच्या अद्भुत लीलाही अगम्य आहेत. त्यांचे जीवनही तसेच विलक्षण आहे, कारण तेच खरे ब्रह्माचे अवतार होते. श्री साईंच्या चरणी वंदन. सर्वांना शांती लाभो. जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं प्रत्येक अध्याय आपल्याला काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर या अध्यायातून तुम्ही काय शिकलात ह्याचा थोडा विचार करा आणि आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचा, चांगल्या पद्धतीने बदल घडवण्याचा प्रयत्न करा. ओम साईराम. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मनःपूर्वक नवरात्रीच्या शुभेच्छा.